हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स। आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने अगदी घरातीलच बेसिक मसाले वापरून ढाबा स्टाईल पनीर मसाला घरी कसा बनवायचा ते सांगणार आहे। यामध्ये आपण काजू पेस्ट किंवा फ्रेश क्रीमचा वापर करणार नाहीये, तरीही अगदी ढाब्यावर जसा पनीर मसाला मिळतो अगदी तशीच टेस्ट आपल्या पनीर मसाल्याला येणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 400 ग्रॅम पनीर घेऊन त्याचे अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत। आता यामध्ये हाफ टीस्पून मीठ, 1/4 टीस्पून हळद पावडर, हाफ टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1/4 टीस्पून गरम मसाला हे सर्व घालायचं आणि याला याप्रमाणे टॉस करत मिक्स करून घ्यायचंय, जेणेकरून हा सगळा मसाला आपल्या पनीरला लागेल। गॅसवर मी इथे एक पॅन ठेवला आहे आणि आता त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घातले आहे आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मॅरिनेट केलेले पनीरचे पीसेस घालायचे आहेत। आता हाय फ्लेमवर एका साइडने फक्त 1 मिनिट आणि पलटी केल्यानंतर दुसऱ्या साइडने देखील फक्त 1 मिनिट अशा प्रकारे याला आपण फ्राय करून घेणार आहोत। इथे तुम्ही पनीर जास्त वेळ जर फ्राय केले तर ते हार्ड होईल, म्हणून तुम्ही फक्त 1-1 मिनिटासाठी त्याला फ्राय करून घ्या। आता गॅसवर मी एक तवा ठेवला आहे आणि आता यावर घालायचे आहे ढाब्याचे सिक्रेट इन्ग्रेडियंट, ते म्हणजे बेसन। तर 2 टेबलस्पून इथे मी बेसन घेतले आहे आणि आता हे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आता गॅसवर ठेवायची आहे एक कढई आणि कढईमध्ये घालायचे आहे 2 टेबलस्पून तेल आणि 2 टेबलस्पून तूप। त्यानंतर इथे मी घेतले आहे 2 तमालपत्र, 1-1 इंचाचे असे 2 दालचिनीचे तुकडे, 2 हिरवी विलायची, 3-4 लवंग आणि 3-4 काळी मिरी। तूप गरम झालेले आहे। आता यामध्ये घालायचे आहे हाफ टीस्पून एवढे जिरे आणि आपण जे खडे मसाले घेतलेले आहेत ते सर्व यामध्ये घालायचे आहे। त्यानंतर 3 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरून मी घेतलेले आहेत आणि ते मी यामध्ये घातलेले आहेत आणि आता हा कांदा आपल्याला लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कांदा छान परतला आहे। आता यामध्ये आपण घालायची आहे आलं लसूणची पेस्ट आणि ही आलं लसूणची पेस्ट मी विदाऊट प्रिझर्वेटिव्ह बनवलेली आहे, तर याचा शॉर्ट व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्ही नक्कीच चेक करू शकता। ही आलं लसूणची पेस्ट अगदी 1 ते 1.5 महिना अशीच राहते, याचा कलरही चेंज होत नाही किंवा याला खराब वास देखील येत नाही। आता ही पेस्ट आपल्याला 1.5 चमचा यामध्ये घालायची आहे आणि 2 मिनिटांसाठी ही कांद्याबरोबर आपल्याला छान परतून घ्यायची आहे। आता आपली आलं लसूणची पेस्ट देखील छान परतली गेलेली आहे। त्यानंतर मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो चॉपरमध्ये चॉप करून घेतलेले आहेत। तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही किसणीने किसून देखील घेऊ शकता। टोमॅटो लवकर परतला जावा म्हणून यामध्ये आपल्याला घालायचे आहे चवीनुसार मीठ। तर भाजीसाठी जे काही मीठ लागणार आहे ते सर्व मी आत्ताच घालत आहे आणि आता हे टोमॅटो आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। ढाब्यावरच्या भाज्यांची हीच खासियत आहे की यामध्ये सर्व साहित्य खूप वेळपर्यंत परतून त्यापासून ग्रेव्ही बनवलेली असते, म्हणून रेस्टॉरंटपेक्षाही टेस्टी ढाब्यावरच्या भाज्यांची टेस्ट असते। आता आपला टोमॅटो पण छान परतला गेलेला आहे आणि तेलही छान सुटलेले आहे। जवळजवळ 7 ते 8 मिनिट लागले मला हे टोमॅटो परतण्यासाठी। आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे आपण जे बेसन भाजून ठेवले होते ते यामध्ये घालायचे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे आहे हाफ टीस्पून हळद पावडर, 1.5 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1.5 टीस्पून धनेपूड आणि त्यानंतर हे मसाले देखील आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। मसाले छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला घालायचे आहे 1 कप एवढे ताजे आणि फेटून घेतलेले दही। आता हे दही आपल्याला या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण यामध्ये अगोदर भाजलेले बेसन घातलेले असल्यामुळे आता आपले दही अजिबात फुटणार नाही। आता आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। आता यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला हे दही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। यामध्ये बेसन घातलेले असल्यामुळे ग्रेव्ही तळाला लागू शकते, म्हणून आता यामध्ये आपण थोडेसे गरम पाणी घालून यावर झाकण ठेवून परत एकदा याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल सुटायला लागलेले आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत हाफ टीस्पून गरम मसाला, तिखटपणासाठीची लाल मिरची पावडर हाफ टीस्पून आणि 1 टीस्पून एवढी कसुरी मेथी। त्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे।
त्यानंतर यामध्ये स्लीट केलेल्या 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी घातल्या आहेत आणि आता यावर झाकण ठेवून हे आपल्याला 2 मिनिटांसाठी परतू द्यायचं आहे। आता तुम्ही ग्रेव्हीची टेक्स्चर बघू शकता, एकदम दाणेदार अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता यामध्ये तमालपत्र मी काढून टाकत आहे। आता यामध्ये घालायचे आहे फ्राय केलेले पनीर आणि छान ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। पनीर फ्राय केलेल्या पॅनमध्ये मी थोडेसे गरम पाणी घातले आणि आता ते पाणी मी या ग्रेव्हीमध्ये घालते आहे। त्यानंतर हे आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे तुम्हाला जेवढी थिकनेस पाहिजे असेल भाजीचा त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं आणि यावर झाकण ठेवून हे पनीर फक्त आपल्याला 2 मिनिटांसाठीच या ग्रेव्हीमध्ये शिजू द्यायचं आहे। तर फायनली आपला ढाबा स्टाईल पनीर मसाला रेडी आहे। एवढा छान सुगंध दरवळतोय खाण्यासाठी की मी आता कंट्रोल करू शकत नाहीये। खरंच खूप टेस्टी लागतो हा पनीर मसाला। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा पनीर मसाला कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशा छान रेसिपीज यापुढे देखील तुम्हाला बघायला मिळतील। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद।